नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या बुधवारी म्हणजे 10 एप्रिलला आलेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि या दिवशी स्वामींचा प्रकट दिवस असल्यामुळं हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जाणार आहे. कारण साक्षात या दिवशी आपले स्वामी प्रकटले होते. तर पहा, स्वामींचा जो प्रकट दिवस आहे तर तो चैत्र शुक्ल पक्षातील द्वितीयेला साजरा केला जातो. स्वामी समर्थ महाराजांनी या जीवनशैलीमध्ये असंख्य चमत्कार केले आणि पहा, आज देखील आपल्याला स्वामींचा अनुभव हा नक्की येतो. आपण जर त्यांची मनापासून सेवा केली, फक्त नामस्मरण जरी मनापासून त्यांचं केलं तरी स्वामी आपल्या हाकेला धावून येतात. आणि म्हणूनच बघा, आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनादिवशी स्वामींना प्रिय असणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या घरात घेऊन यायच्या आहेत. तर त्या वस्तू कोणत्या आहेत? ह्या वस्तू जर आपण घरामध्ये आणल्या तर साक्षात स्वामी महाराज आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जे काही आपण मागू ते आपल्याला मिळेल. तर अशा कोणत्या वस्तू स्वामींना अतिशय प्रिय आहेत तर त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, स्वामींचा प्रकट दिवस म्हणजे आपण त्या दिवशी स्वामींचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. आता बघा, ज्याप्रमाणे आपण आपला स्वतःचा वाढदिवस साजरा करतो त्याचप्रमाणे बघा, आपण आपला वाढदिवस जेव्हा असतो त्यावेळेस आपण खूप खुश असतो आणि त्यामध्ये जर आपल्याला कुणी काही भेटवस्तू दिली तर त्यापेक्षा जास्त खुशी आपल्याला दुसरी कोणतीच होत नाही. आपल्याला आपल्या आवडीच्या व्यक्तींनी जे काही वस्तू आहेत तर आपल्याला ज्या आवडणाऱ्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी द्यावीत अशी आपल्याला वाटत असते. त्याचप्रमाणे बघा, जे स्वामी महाराज आहेत तर त्यांचा वाढदिवस येत आहे तर पहा, त्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांना त्यांच्या आवडीच्या वस्तू ह्या त्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत आणि त्या स्वामींसाठी आपल्याला वापरायच्या आहे. आणि यामुळेच बघा, आपल्याला स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरच उठायचं आहे. अगदी 4 वाजता देखील आपण उठू शकतो आणि सकाळी ब्रह्ममुहूर्त उठून आंघोळ वगैरे करून आपल्याला स्वामींच्या सेवेला सुरुवात करायची आहे. तर पहा, हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला जेवढी सेवा करणं जमेल तेवढे आपल्याला ह्या दिवशी करायचे आहे. तर बघा, या दिवशी उठल्यानंतर स्वामींची जी पूजा आहे तर ती करायची आहे. तर सर्वात अगोदर स्वामींना आपल्याला पंचामृताने जलाने अभिषेक करायचा आहे आणि त्या अगोदर आपल्याला त्यांना उठण्याने स्नान घालायचं आहे. नंतर पंचामृताने अभिषेक करून त्यांचा अभिषेक करायचा आहे. मूर्ती स्वच्छ करायची आहे. त्यानंतर त्यांना आवडणारे हिना अत्तर आपण त्यांना लावायचे आहे आणि त्यांचे कपडे वगैरे, त्यांना पिवळ्या कलरचे कपडे आपल्याला घालायचे आहेत. फेटा, त्यांचे वस्त्र असतील, त्याचबरोबर त्यांचे आभूषण असतील ते सर्व घालून त्यांना आपल्याला पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत. म्हणजे स्वामींच्या आवडत्या वस्तू आपल्याला त्या दिवशी त्यांना अर्पण करायच्या. तर बघा, तुम्हाला सेवा काय करायची आहे ते पण आपण पाहणार आहोत. तर या दिवशी आपल्याला स्वामींच्या 11 माळी जप जे आहे श्री स्वामी समर्थ मंत्राचा तो करायचा आहे. स्वामी चरित्र सारामृताचा आपल्याला एक पूर्ण पाठ करायचा आहे. त्याचबरोबर गुरुचरित्र जे ग्रंथ आहे त्यामधला आपल्याला 14वा अध्याय हा वाचायचा आहे. अशा प्रकारे बऱ्याचशा सेवा आहेत तर त्या आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. तारक मंत्राची सेवा करू शकता. त्याचबरोबर आपल्या सप्तशती गुरुचरित्र सार असेल तो तुम्ही वाचू शकता. आणि बघा, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर स्वामींच्या प्रकट दिना दिवशी तुम्हाला ह्या वस्तू घरी आणायच्या आहेत किंवा मग तुम्ही आजपासूनच ह्या वस्तू आपल्या घरी आणू शकता. तर पहा, त्यात पहिली गोष्ट जी आहे म्हणजे पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे हिना अत्तर. स्वामी महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे आणि त्यानंतर ते अत्तर घरी आणल्यानंतर स्वामींच्या प्रकट दिना दिवसापासून तुम्हाला त्यांना अत्तर आंघोळ झाल्याच्या नंतर म्हणजे त्यांना स्नान घातल्यानंतर आपल्याला हे अत्तर त्यांच्या मूर्तीला किंवा मग फोटोला आपल्याला थोडंसं लावायचं आहे. हे अत्तर स्वामींच्या आवडीचं आहे आणि हे आवडती वस्तू स्वामींना आपण जर दिली म्हणजे ती आपल्या घरी आणली तर स्वामी महाराज आपल्यावरती प्रसन्न हो. आता दुसरी वस्तू म्हणजे स्वामींची मूर्ती किंवा मग फोटो.
अजूनही बरेच लोक असे आहेत की त्यांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो नाही. सेवा तर त्यांना करण्याची इच्छा आहे, परंतु त्यांनी अजून पण आपल्या घरामध्ये मूर्ती किंवा फोटो आणलेला नाही. आणि या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी साक्षात स्वामींना आपल्याला घरी तुम्ही घेऊन येऊ शकता. स्वामींची एक मूर्ती आणू शकता किंवा मग एक फोटो देखील तुम्ही घरी आणू शकता. जर तुमच्याकडे अगोदर असेल तर परत आणायची गरज नाही. परंतु जर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती नाही तर या दिवशी तुम्ही ही मूर्ती किंवा मग फोटो घरी आणून त्याची प्राणप्रतिष्ठाही करू शकता. बघा, जर तुम्हाला फोटो आणि मूर्ती आणायची असेल तर आपल्याला पहाटेपासून सेवा सुरू करायच्या आहेत. मग पहाटे कोणतंही शॉप उघडं नसतं, त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी जरी ही फोटो आणि मूर्ती घरी आणली तरी चालेल. आता पहा, तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींना घालण्यासाठी रुद्राक्षाची माळ. आणि पहा, स्वामी महाराजांना रुद्राक्षाची माळ अतिशय प्रिय आहे आणि त्यावरती जर आपण नामस्मरण केलं किंवा जप केला तर तो सिद्ध होतो असं म्हटलं जातं. म्हणून हे जे रुद्राक्ष आहे तर ते रुद्राक्षाची माळ या दिवशी आपण नक्की घरी घेऊन येऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी पिवळ्या रंगाची चाफ्याची फुले, जर तुम्हाला ही फुले भेटली तर आवर्जून तुम्ही या दिवशी ही फुलं तुमच्या देवघरामध्ये स्वामींच्या मूर्तीसाठी वाहण्यासाठी नक्की घेऊन या. तर ही फुलं स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची जी फुलं आहेत ती सुद्धा या दिवशी घरी घेऊन येऊ शकता. त्याचबरोबर पहा, झेंडूची पिवळी फुलं ही सुद्धा स्वामींना अतिशय प्रिय आहेत. त्याचबरोबर बघा, पिवळ्या कलरचं झेंडूचं जे रोपटं आहे ते सुद्धा तुम्ही या दिवशी तुमच्या घरी आणून एक कुंडीमध्ये लावू शकता. आणि असं हे पिवळ्या कलरचं जे रोपटं आहे झेंडूच्या फुलांचं, ते जर या दिवशी आपण घरी आणून लावलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं. त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे पारद शिवलिंग किंवा स्फटिक शिवलिंग. आता बघा, तुमच्या घरामध्ये पारद शिवलिंग नसेल किंवा स्फटिक शिवलिंग नसेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी आपल्या घरी आणू शकता. जर तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर तुम्ही परत आणायची गरज नाही. परंतु तुमच्या घरामधलं शिवलिंग खराब झालं किंवा मग त्याला काळपटपणा आला तर ते तुम्ही बदलायचं आहे. त्याचबरोबर स्वामींच्या आवडीचे पिवळ्या कलरचे वस्त्र, त्याचबरोबर आभूषण आणि फेटा म्हणजे गळ्यातल्या माळा, फेटा, हे सर्व आपल्याला या दिवशी स्वामींच्या आवडत्या वस्तू घेऊन यायच्या आहेत. त्याचबरोबर गादी आणि लोड हे सुद्धा छोटे छोटे भेटले जातात आणि ते सुद्धा तुम्ही या दिवशी स्वामींसाठी खरेदी करू शकता. पहा, स्वामी महाराज आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहणार आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला गादी, लोड आणि असे पिवळ्या कलरची वस्त्र ही खरेदी करून आणायची आहे. तर पहा, या दिवशी स्वामींना आवडणारं चंदन, तर चंदन देखील आपल्याला या दिवशी घरी आणायचं आहे. पिवळ्या कलरचं चंदन घेऊन येऊ शकता किंवा मग लाल कलरचं चंदन घेऊन येऊ शकता. अष्टगंधसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये नसेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता. आता यानंतरची वस्तू म्हणजे मोरपीस. तर पहा, मोरपीससुद्धा स्वामींना अतिशय प्रिय आहे. मोरपीस आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्या घरातील वास्तुदोष हा नष्ट होत असतो, त्यामुळे आपल्या घरातील अडचणी, संकट हे सुद्धा दूर होतात. तर पहा, जर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती येऊन गेली आणि त्यानंतर पहा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तींना किंवा आपलं देवघर जर तिने पाहिलं तर देवघरांना नजर लागली तर त्यांची नजर काढण्यासाठी मोरपीस हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. बघा, देवघरामध्ये मोरपीस ठेवल्याने आपल्या देवांना नजर देखील लागत नाही. आणि हे मोरपीस देवघरातच नाही तर आपल्या मेन हॉल आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक मोरपीस आणून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या घराला देखील नजर लागणार. आता बघा, जर तुमच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये मोरपीस नसेल तर तुम्हाला एक मोरपीस तरी घरामध्ये खरेदी करून आणायचा आहे. पहा, ज्या तुम्हाला मी वस्तू सांगितलेल्या आहेत तर ह्या वस्तू तुम्हाला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी खरेदी करून आणायच्या आहेत. जर तुम्हाला ह्या वस्तू स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही अगोदरसुद्धा ह्या वस्तू खरेदी करून घरामध्ये आणून ठेवू शकता. तर बघा, या दिवशी स्वामींचा आवडतीचा दिवस आहे, म्हणजे स्वामींचा प्रकट दिवस आहे. या दिवशी स्वामींच्या आवडतीचा जो नैवेद्य आहे तो सुद्धा आपल्याला त्यांना दाखवायचा आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगांची भाजी. तर ही शेंगांची भाजी स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे. तर बघा, आपल्या चॅनलवर बरेच नवीन सेवेकरी आलेले आहेत आणि स्वामींचे जे नवीन सेवेकरी आहेत ते आपल्याला कनेक्ट झालेले आहेत आणि त्यांनासुद्धा बऱ्याच जणांना स्वामी महाराजांना काय आवडतं हे सर्व गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे त्या सर्वच तुम्हाला माहीत असणं सुद्धा महत्त्वाचं आहे.
तर पहा, घेवड्याच्या शेंगांची भाजी स्वामींना खूप आवडते. त्याचबरोबर स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू हे अतिशय प्रिय आहेत आणि त्यामुळेच आपल्याला या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी बेसनाचे लाडू स्वामी महाराजांना आवर्जून ठेवायचे आहे. जर तुम्ही तुमच्या जवळच्या मठामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये जर गेला किंवा मग अक्कलकोट इतर ठिकाणी जर तुम्ही गेला तर हे जे बेसनाचे लाडू आहेत तर ते नक्की तुम्ही आवर्जून करून स्वामींसाठी घेऊन जा. त्याचबरोबर पहा, ज्यांना शक्य होईल त्यांनी स्वामी महाराजांना पुरणपोळी ही खूप आवडते, तर पुरणपोळीचा नैवेद्य देखील तुम्ही या दिवशी स्वामी महाराजांना दाखवू शकता. अशा प्रकारे स्वामींना ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.